अनोळखी नवरा पार्ट 7. नमस्कार मित्रांनो, मागच्या भागात आपण पाहिलं की सईच्या आईचं मृत्यूचं रहस्य दिवसेंदिवस आणखी गडद होत चाललं आहे. सईच्या हातात तिच्या आईने ठेवलेला एक महत्वाचा व्हिडिओ आला आणि त्या व्हिडिओमध्ये तिच्या आईने एक धक्कादायक इशारा दिला की ज्याला सई शत्रू समजते तो कदाचित तिचा रक्षक असू शकतो. तर ज्याच्यावर तिने आयुष्यभर विश्वास ठेवला तोच कदाचित या सगळ्या कटामागे असू शकतो. त्यानंतर अथर्वच्या काकांनी सईसमोर तिच्या जन्माबद्दल आणखी एक गुण निर्माण केलं आणि शेवटी अथर्वला फोन आला की सईचा खरा बाबा त्याच्या घरी पोहोचला आहे. त्यामुळे अथर्व आणि सई घाईघाईने घरी परतण्यासाठी निघाले. पण त्यांना अजून माहित नव्हतं की त्यांच्या घरात त्यांची वाट पाहणारं सत्य त्यांच्या आयुष्याला कायमचं बदलून टाकणार आहे. तर चला पाहूया पुढे काय होतं. अथर्व गाडी भरधाव वेगाने चालवत होता आणि सई खिडकी बाहेर पाहत शांत बसली होती. तिच्या मनात फक्त एकच प्रश्न होता, माझा खरा बाबा अथर्वच्या घरी का गेला असेल. काही वेळाने सईने अथर्वकडे पाहत विचारलं, तुम्हाला फोनवर नेमकं काय सांगितलं गेलं. अथर्व म्हणाला, तुझा बाबा माझ्या घरी आहे. एवढंच सई म्हणाली, पण ते तिथे का गेले असतील. अथर्वने उत्तर दिलं, कदाचित त्यांना काहीतरी सापडलं असेल. सईने लगेच विचारलं, काय. अथर्व म्हणाला, मला माहित नाही. सई काही क्षण गप्प राहिली आणि मग म्हणाली, अथर्व आजपासून मला काहीही लपवू नका. अथर्वने तिच्याकडे पाहिलं आणि म्हणाला, मी वचन देतो. सई हलक्या आवाजात म्हणाली, तुम्ही हे वचन आधीही दिलं होतं. अथर्व शांत झाला, पण यावेळी त्याने तिचा हात हातात घेतला आणि म्हणाला, यावेळी माझ्याकडे लपवण्यासारखं काहीच उरलेलं नाही. सईने त्याच्याकडे पाहिलं, पण तिच्या मनातील संशय अजून पूर्णपणे गेला नव्हता. काही वेळाने गाडी अथर्वच्या घरासमोर थांबली. घराचा दरवाजा उघडा होता. अथर्वने सईला आपल्या मागे घेतलं आणि दोघे आत गेले. हॉलमध्ये कुणीच नव्हतं. सईने घाबरून विचारलं, इथे कुणीच नाही. अथर्वने आवाज दिला, आई. पण कुठलाही प्रतिसाद आला नाही. अचानक वरच्या मजल्यावरून वस्तू पडण्याचा मोठा आवाज झाला. अथर्व लगेच वर धावला आणि सईही त्याच्या मागे गेली. एका खोलीचा दरवाजा उघडा होता. आत अथर्वची आई जमिनीवर बसलेली होती आणि तिच्या समोर सईचा खरा बाबा उभा होता. सई त्यांना पाहून म्हणाली, बाबा. ते तिच्याकडे वळले आणि म्हणाले, सई, तू इथे का आलीस. सईने विचारलं, तुम्ही इथे का आलात. ते म्हणाले, तुला वाचवण्यासाठी. सई म्हणाली, माझ्यापासून अजून काय लपवलंय. त्यांनी काही क्षण अथर्वकडे पाहिलं आणि म्हणाले, अथर्वला सगळं माहित आहे. सई दचकली, काय. अथर्व पुढे आला आणि म्हणाला, सई, आधी तू शांत हो. सईने रागाने विचारलं, शांत कशी राहू. प्रत्येक जण माझ्याबद्दल काहीतरी जाणतो आणि मला काहीच माहित नाही. तिचे डोळे पाणावले. तिच्या बाबांनी तिच्याजवळ येत म्हटलं, तुझ्या आईने मला एक गोष्ट सांगितली होती. ती मी आजपर्यंत कुणाला सांगितली नाही. सईने विचारलं, काय. ते म्हणाले, तुझ्या जन्माच्या दिवशी तुझ्या आईने तुला माझ्या हवाली केलं नव्हतं. तिने तुला एका दुसऱ्या व्यक्तीकडे सोपवलं होतं. सईच्या चेहऱ्यावर धक्का उमटला. कोणाकडे. ते म्हणाले, अथर्वच्या बाबाकडे. सईने अथर्वकडे पाहिलं. अथर्वही स्तब्ध झाला. तो म्हणाला, माझ्या बाबाकडे. सईचे बाबा म्हणाले, हो, कारण तुझ्या आईला माहित होतं की तिच्या मागे लागलेले लोक तुला शोधणार आहेत. सईने विचारलं, मग मला तुमच्याकडे कसं आणलं. ते म्हणाले, तुझ्या आईच्या मृत्यूनंतर अथर्वच्या बाबांनी मला फोन केला आणि सांगितलं की तुझं नाव, तुझी ओळख आणि तुझा जन्म याबद्दलची सगळी कागदपत्र बदलावी लागतील. सईच्या डोळ्यात अश्रू आले, म्हणजे माझी ओळखच बदलली. तिचे बाबा म्हणाले, हो. सई म्हणाली, पण का. ते म्हणाले, कारण तुझ्या जन्माचा संबंध एका मोठ्या रहस्याशी होता. अथर्वने विचारलं, कुठल्या रहस्याशी. सईचे बाबा म्हणाले, तुझ्या आईला एका बाळाची देवाणघेवाण झाल्याचा संशय होता. सगळे थबकले. सई म्हणाली, म्हणजे. ते म्हणाले, तुझ्या जन्माच्या रात्री हॉस्पिटलमध्ये 2 मुलींचा जन्म झाला होता आणि काही तासांनी हॉस्पिटलच्या नोंदी बदलल्या गेल्या. सईच्या चेहऱ्यावर भीती उमटली. ती म्हणाली, मग मी खरंच कोणाची मुलगी आहे. तिचे बाबा म्हणाले,
तू माझी मुलगी आहेस, पण तुझ्या जन्माची पूर्ण नोंद खरी नाही. अथर्वने विचारलं. आणि हे सगळं माझ्या बाबांना कसं माहित होतं? ते म्हणाले, कारण तुझ्या आईने त्यांना त्या रात्री सगळं सांगितलं होतं. अथर्वच्या डोळ्यात अश्रू आले. तो म्हणाला, माझे बाबा मला काहीच का सांगितलं नाहीत? अथर्वची आई तेवढ्यात पुढे आली आणि म्हणाली, कारण त्यांना भीती होती. सईने विचारलं, कशाची? ती म्हणाली, तुझ्या आईला मारणारे लोक अजूनही जिवंत होते. सई म्हणाली, मग माझ्या आईला कोणी मारलं? अथर्वची आई काही क्षण शांत राहिली आणि मग म्हणाली, त्या रात्री तुझी आई एकटी नव्हती. सईने विचारलं, मग तिच्यासोबत कोण होतं? ती म्हणाली, तुझ्या बाबांचा भाऊ आणि माझा नवरा. अथर्व दचकला. माझे बाबा? आईने मान हलवली. हो. अथर्व म्हणाला, म्हणजे माझे बाबा आणि काका दोघेही तिथे होते? ती म्हणाली, हो. पण तुझ्या बाबांनी तुझ्या आईला मारलं नव्हतं. सईने विचारलं, मग त्यांनी काय केलं? ती म्हणाली, त्यांनी तिला वाचवण्याचा प्रयत्न केला. सईने आश्चर्याने विचारलं, मग आईच्या मृत्यूला जबाबदार कोण? अथर्वची आई म्हणाली, तुझ्या आईच्या गाडीचे ब्रेक ज्याने खराब केले होते तो माणूस अजूनही जिवंत आहे. सई म्हणाली, कोण? ती उत्तर देणार इतक्यात घराचा मुख्य दरवाजा जोरात बंद झाला. सगळे खाली आले. हॉलमध्ये एक काळी बॅग ठेवलेली होती. अथर्वने बॅग उघडली तर त्यात जुने फोटो, कागदपत्र आणि एक मोबाईल होता. मोबाईल अचानक सुरू झाला आणि स्क्रीनवर सईच्या आईचा जुना व्हिडिओ दिसला. व्हिडिओमध्ये तिची आई म्हणत होती, सई, जर तू हा व्हिडिओ पाहत असशील तर समज की सत्य तुझ्यापर्यंत पोहोचलं आहे. पण अजून एक सत्य तुला माहित असणं गरजेचं आहे. सई स्क्रीनकडे पाहत रडत होती. तिची आई पुढे म्हणाली, ज्याने तुझं आयुष्य वाचवलं त्याच व्यक्तीने तुझ्यापासून सर्वात मोठं रहस्य लपवलं आहे. पण त्याचा हेतू तुला दुखावणं नव्हता. व्हिडिओ थांबला. सईने अथर्वकडे पाहिलं आणि म्हणाली, आई कोणाबद्दल बोलत होती? अथर्वने काहीच उत्तर दिलं नाही. सई म्हणाली, अथर्व, माझ्याकडे पहा. अथर्वने तिच्याकडे पाहिलं. सई म्हणाली, तुम्ही माझं आयुष्य वाचवलं का? अथर्व म्हणाला, हो. सई म्हणाली, मग माझ्यापासून काय लपवलं? अथर्वच्या डोळ्यात अश्रू आले. तो म्हणाला, तुझ्या आईच्या मृत्यूपूर्वी तिने मला सांगितलं होतं की तुझं लग्न माझ्याशी झालं तरच तू सुरक्षित राहशील. सई स्तब्ध झाली. म्हणजे माझं लग्न? अथर्व म्हणाला, हो. तुझ्या आईला माहित होतं की एक दिवस तू माझ्या आयुष्यात येशील. सईच्या डोळ्यात अश्रू आले. म्हणजे आपलं लग्न योगायोगा नव्हतं? अथर्वने हळू आवाजात उत्तर दिले, नाही. सई काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिली. तिच्या चेहऱ्यावर राग, दुःख आणि प्रेम तिन्ही भाव होते. ती म्हणाली, माझ्या आयुष्यातलं सगळं आधीच ठरलेलं होतं. अथर्व म्हणाला, तुझं आयुष्य ठरवायचं नव्हतं, तुला सुरक्षित ठेवायचं होतं. सईने डोळे पुसले आणि म्हणाली, पण आता मी स्वतः माझा निर्णय घेईन. अथर्वने मान खाली घातली. तू जो निर्णय घेशील तो मला मान्य आहे. सई त्याच्या जवळ आली आणि म्हणाली, मला तुझ्यापासून दूर जायचं नाही, पण मला पूर्ण सत्य हवं आहे. अथर्वने तिचा हात धरला आणि म्हणाला, मी तुला पूर्ण सत्य देईन. तेवढ्यात सईच्या बाबांनी बॅगेतून एक जुना फोटो काढला आणि म्हणाले, हे पहा. फोटोमध्ये सईची आई, अथर्वचे बाबा, अथर्वचा काका आणि आणखी एक अनोळखी महिला उभी होती. सईने त्या महिलेकडे पाहिलं आणि अचानक तिच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटलं. ती म्हणाली, ही महिला मला कुठेतरी पाहिल्यासारखी वाटते. अथर्वने फोटो हातात घेतला आणि म्हणाला, ही माझ्या काकांची पत्नी आहे. सईचे बाबा म्हणाले, नाही, ती फक्त तुझ्या काकांची पत्नी नाही. सगळे त्यांच्याकडे पाहू लागले. ते पुढे म्हणाले, हीच ती महिला आहे जिने तुझ्या जन्माच्या रात्री हॉस्पिटलमध्ये काम केलं होतं. सईच्या डोळ्यात धक्का उमटला. म्हणजे तिला माझ्या जन्माचं सत्य माहीत आहे? तिचे बाबा म्हणाले, हो. आणि तीच शेवटची व्यक्ती आहे जी तुझ्या आईला जिवंत पाहून आली होती. सईने विचारलं, ती आता कुठे आहे? तेवढ्यात अथर्वच्या फोनवर एक संदेश आला. त्यात फक्त एक पत्ता होता आणि खाली लिहिलं होतं, सईला तिचं खरं सत्य हवं असेल तर उद्या सकाळी एकटी ये. सईने तो संदेश पाहिला आणि म्हणाली, मी जाईन. अथर्व म्हणाला, एकटी नाही,
मी तुझ्यासोबत येईन. सईने त्याच्याकडे पाहून हलकस स्मित केलं आणि म्हणाली, मला माहित होतं तुम्ही हेच म्हणणार. पण त्यांच्या नकळत घराच्या बाहेर एक व्यक्ती उभी राहून खिडकीतून त्यांच्याकडे पाहत होती आणि तिच्या हातात सईच्या आईचा तो जुना फोटो होता. ती व्यक्ती फोनवर म्हणाली, सईला सत्याच्या अगदी जवळ आणले. आता शेवटचा डाव खेळण्याची वेळ आली आहे. मित्रांनो, आता सईच्या जन्माचं खरं रहस्य काय आहे? त्या फोटोतील महिलेचा या सगळ्या कटाशी नेमका काय संबंध आहे? सईच्या आईला वाचवण्याचा प्रयत्न कोणी केला आणि तिच्या मृत्यूमागचा खरा सूत्रधार कोण आहे? हे जाणून घेण्यासाठी पुढचा पार्ट 8 नक्की बघा. कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि नेक्स्ट पार्ट बघायचा असेल तर कमेंटमध्ये पार्ट 8 लिहा. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करून कळवायला विसरू नका.